नमस्कार. आज इथे उपस्थित सर्व मान्यवर व पालक वर्ग यांना माझा नमस्कार. तर मला 12वी मध्ये 77% तसंच जेई मेन्स आणि सीईटी मध्ये यश मिळाले. खरं तर मी 9वी मध्ये असताना माझ्या बहिणीने मेडिकल क्षेत्र निवडले आणि जेव्हा मी 10वी मध्ये 95% मिळवले तेव्हा पप्पांना काकांना वाटत होतं की मीही मेडिकल क्षेत्रात जावं, पण मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. त्यामुळे मी इतर पर्याय शोधत होते. तेव्हा मला समजलं की जेई मेन्स आणि ॲडव्हान्स या परीक्षांवरून IIT इंजिनियर कॉलेजेस मिळतात, जे भारतातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि ज्यात निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे मी जेईची तयारी करू लागले आणि त्यासाठी दिवसाचे 6-8 तास सेल्फ स्टडी करणं गरजेचं होतं. तर काकांच्या म्हणण्याने लातूरमधील क्लासेसमधील गर्दी पाहता ते ॲडमिशन न घेता सोलापूरच्याच त्यांच्या ओळखीने करिअर पॉईंट या क्लासमध्ये ॲडमिशन घेतले. जेई मेन्स ही परीक्षा ऑनलाईन माध्यमातून असल्यामुळे मला भरपूर प्रश्नांच्या सरावासाठी टॅबही दिला गेला. तर रोजच्या सातत्यपूर्ण अभ्यासाने आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने परीक्षेची भीती कमी होत गेली आणि आत्मविश्वास वाढत गेला. मॉक टेस्टमध्ये कधी चांगले मार्क यायचे तर कधी कमी मिळायचे, पण प्रत्येक टेस्टचे योग्य अनालिसिस केल्यामुळे माझ्या सुद्धा लक्षात येत गेल्या आणि मी त्या सुधारत गेले. त्यावेळी माझं एकच स्वप्न होतं, IIT मधून इंजिनिअरिंग करण्याचं, आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेतली. पण माझ्या या प्रवासातला खरा टर्निंग पॉईंट होता जेव्हा जेई ॲडव्हान्सला अवघा महिनाभर कमी होता आणि मला त्याबद्दल आत्मविश्वास वाटत नव्हता. त्या क्षणी मी पूर्णपणे सीईटीवर फोकस करायचं ठरवलं आणि सीईटी झाल्यानंतर पुन्हा ॲडव्हान्ससाठी रिव्हिजन केलं. आणि या निर्णयाचं फळ म्हणजे मला MSc CET मध्ये 99.18% आणि जेई मेन्समध्ये 95% मिळाले, जे मला NIT कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतात. या संपूर्ण प्रवासात माझे मम्मी पप्पा, काका काकी, आजी, दादा दिदी या सर्वांनी मला साथ दिली, मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं आणि माझा आत्मविश्वास टिकवून ठेवला. एक स्वप्न अपूर्ण राहिलं असलं तरी त्यातून मला एक महत्त्वाचा धडा मिळाला. स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःलाच कष्ट घ्यावे लागतात आणि घेतलेल्या निर्णयांचे परिणामही आपल्यालाच भोगावे लागतात. त्यामुळे अभ्यासाला आणि कष्टाला पर्याय नाही. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले.